बघा आता नेक्स्ट लास्ट लेक्चरमध्ये आपण जेवढ्या पण क्वांटिटीज काढल्या होत्या त्या सगळ्या इथं लिहून ठेवलेल्या आहेत. एवढा सेक्शन मी सोडून देतोय, परत ज्या ज्या क्वांटिटीज भेटत झाली त्या लिहत जाऊ आपण. सो लास्ट लेक्चरच्या लास्ट क्वांटिटी जी आपण फाइंड आउट केली ती D1ची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती आपण. D1 म्हणजे काय होतं आपलं डायमीटर ऑफ द सॉकेट. नाव त्यानंतरचं मला तरी ते 4 झालेत ना, ते 4 का 5 झाले होते. नेक्स्ट फेल्युअर आपण कन्सिडर करणार 5 झाले होते. एक डी काढलं तर D2 काढलं, टीची व्हॅल्यू होती 3 4 5. हां 6 नंबरचं दॅट इज फेलियर ऑफ वॉटर इन शेअर. ज्यावेळेस आपण शेअरिंग करतोय ना कशाची, कॉटरची, त्यावेळेस फेल्युअर जर आपण काउंट केलं तर काही बघा. आता इथून आपल्याला काही ना काही व्हॅल्यू भेटणारच असेल. कॉटर आठवत आहे तुम्हाला, या पद्धतीने क्वार्टर जॉईंट क्वार्टर होती या ठिकाणी. ठीक आहे, ही त्याची मागची थिकनेस. ओके ना, विड्थ किती होती क्वार्टरची B, थिकनेस T. शेअरिंग होते, शेअरिंग होताना काय व्हायचं की इकडचा जो वरचा भाग होता हा स्पिकॉटमध्ये अटॅच होता. ज्यावेळेस शेअरिंग व्हायचं तर वरचा भाग वेगळा होऊन जायचा, तर हा इतका पोर्शन राहायचा फक्त. तर ह्या भागावर सगळा शेअरिंगचा फोर्स अप्लाय होतो. शेअरिंग म्हटलं म्हणजे स्ट्रेस कोणता राहतो, शिअर स्ट्रेस, दॅट इज टाऊ. शेअरिंगमध्ये आपण काय वापरतो, टाऊ वापरतो ना, टेन्शनसाठी सिग्मा टी, क्रशिंगसाठी सिग्मा सी. तर इथं फॉर्म्युला काय बघा, हा पूर्ण सेक्शन एवढा जो मागचा पण आहे हा पण काउंटमध्ये येईल आता. सो B इंटू टी येईल, जो एरिया काउंट कराल तो B इंटू टीचा राहील. आणि B इंटू टी काउंट केल्यानंतर पण किती ठिकाणी होतं ते 2 ठिकाणी. सो काय फॉर्म्युला दॅट P इज इक्वल टू 2 इंटू B इंटू टी इंटू शिअर स्ट्रेस आहे म्हटल्यावर टाऊ. तर टीची व्हॅल्यू आपल्याला माहिती होती, दॅट इज 30 इंटू 10⁻³ न्यूटन 2 इंटू B ॲज इट इज. थिकनेस टीची व्हॅल्यू काढली होती आपण किती, 10. क्वार्टरची थिकनेस काढली आपण 10. टाऊची व्हॅल्यू शिअर स्ट्रेस क्वेश्चनमध्ये आपल्याला मेन्शन करून दिला होता, दॅट इज 35 मेगापास्कल. सो इथून आपल्याला कसली व्हॅल्यू भेटू शकते डीची. सो D इज 30 इंटू 10⁻³ 2 10 35 खाली येताना डिवाइड होऊन जाईल. सो 2 इंटू 10 इंटू 35. सो हिअर यू गेट द व्हॅल्यू ऑफ B. B इज द विड्थ ऑफ द क्वार्टर. आणि इथून तुम्हाला काहीतरी बीची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, तर बीची व्हॅल्यू किती येते ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. 3 2 1.5 जे बी येत असेल ते करू शकता. आता ओके, याच्यानंतर नेक्स्ट टाईपचा फेल्युअर बघा. पहिले याची व्हॅल्यू बघा, एकदा समजली तुम्ही एक्झॅक्टली काय आहे. आन्सर याचा 43 mm. काउंट करून बघून घ्यायचं तुम्ही एकदा. ओके चला, सो नेक्स्ट व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहे आता. नेक्स्ट एरर जो आपण घेणार आहे तो आहे फेलियर ऑफ सॉकेट कॉलर इन शेअरिंग. जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे की ज्यावेळेस तुम्ही डिझाईन प्रोसिजर लिहाल स्पिगॉट सॉकेट क्वार्टर जॉईंटची, तुम्हाला याच वेने जावं लागेल जेणेकरून तुम्हाला एक एक व्हॅल्यू भेटेल. पाठ करताना तुम्ही वर खाली तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल डायग्रामवरून वगैरे पाठ करा, पण प्रोसिजर अशीच ठेवावी लागेल, ह्याच वेने जावं लागेल, तरच तुम्हाला 1 वरून 2 दुसऱ्यावरून तिसरी अशी व्हॅल्यू भेटत जातील. सो फेलियर ऑफ सॉकेट कॉलर इन शेअरिंग आहे. सॉकेट कॉलर आठवत आहे तुम्हाला, हा सॉकेट होता, या ठिकाणी अशी एक मोठी कॉलर आहे ज्याचा डायमीटर आपण कन्सिडर केला होता D4. आणि शेअरिंग क्रशिंग सॉकेट कॉलर इन क्रशिंग. आणि या ठिकाणी एक क्वार्टर टाकलेली होती अशी. तर या क्वार्टरचा भाग आणि क्वार्टर आणि मला वाटतं हे जॉईंटच आहे. तर या ठिकाणचा जो भाग आहे तो क्रशिंगमध्ये अफेक्टेड होतो. आणि हा जो सॉकेटचा भाग आहे तो स्पिगॉटच्या सरी त्याचा डायमीटर किती राहतो D2. त्यावरून फॉर्म्युला डायग्राम तुम्हाला पहिले पण काढून दाखवलेले आहेत. त्या फॉर्म्युला काय म्हणतो त्या P इज इक्वल टू D4 - D2. सोबत ती थिकनेस बी घ्यावी लागेल कशाची, क्वार्टरची, मल्टिप्लाय बाय क्रशिंग स्ट्रेस म्हटल्यावर काय म्हणते सिग्मा सी. पीची व्हॅल्यू काय, दॅट इज 30 इंटू 10⁻³ D4ची व्हॅल्यू अगेन आपल्याला फाइंड आउट करायची आहे. D2ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आपण किती आली होती 40 mm. टीची व्हॅल्यू किती आलेली आहे 10 mm. मल्टीप्लाय बाय सिग्मा सी क्रशिंग स्ट्रेसची व्हॅल्यू किती येते 90 मेगापास्कल. सो इथून काय कसली व्हॅल्यू फाइंड आउट होऊन जाईल
4ची 10 आणि 90 मल्टिप्लिकेशनमध्ये खाली येताना डिवाइड झालं. सो D4 minus 40 is equal to 30 into 10 raised to power 3 divided by 90 into 10. So here D4 is equal to minus 40 इकडे येताना काय होईल plus 40 this 0 0 cancel 1/3 येऊन जाईल. So 10 raised to power 3 divided by 30 minus 40 इकडे येऊन झालं plus 40 इथून काय भेटून जाईल D4 ची व्हॅल्यू 10 raised to power 3 म्हणजेच काय लिहू शकतो तुम्ही 1000 divided by 30 plus 40. So जी पण व्हॅल्यू इथून D4 ची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल. तर आपल्याला आता D4 म्हणजे काय भेटणार आहे डायमीटर ऑफ द कॉलर ऑफ दी सॉकेट. सॉकेटची जी कॉलर होती त्याचं डायमीटर इथून भेटून जाईल आपल्याला. ओके सो त्याचा आन्सर येत आहे 73.3 mm. त्याला अप्रॉक्सिमेट करून आपण आन्सर लिहिलेलं आहे 75 mm. ठीक आहे. तर आपल्याला इथून एक नवीन व्हॅल्यू माहिती पडली D4 ची. सो इथं आपण लिहून घेऊ व्हॅल्यू D4 इज इक्वल टू काय मग 75. नेक्स्ट टाईपचं फेल्युअर बघूया. दॅट इज आता आपल्याला फेल्युअर फाइंड आउट करायचं आहे. फेल्युअर ऑफ दी सॉकेट एंड. आता D1 D2 D3 बघा D झालं D2 झालं D1 झालं D4 झालं. चारही डायमीटर माहीत पडून गेले. थिकनेस ऑफ विड्थ ऑफ द क्वार्टर माहीत पडून गेली. थिकनेस ऑफ क्वार्टर माहीत पडून गेली. आता अजूनच्या 2-3 व्हॅल्यू राहिलेल्या आहेत आपल्या. तर C लास्ट सॉकेट एंडच्या इथलं डिस्टन्स बाकी आहे. त्यानंतर एचं डिस्टन्स बाकी आहे. या व्हॅल्यूज फाइंड आउट करू आता आपण पहिले. बघा आता फेल्युअर ऑफ द सॉकेट एंड जो सॉकेटचा एंड होता फेल्युअर ऑफ द सॉकेट एंड इन शेअरिंग. आठवत आहे तुम्हाला हे सॉकेट एंड असं सॉकेट आहे. या ठिकाणी एक क्वार्टर आहे. या ठिकाणी पुढे कॉलर लावलेली असते आपण. तर हे जे डिस्टन्स आहे कॉलर आणि सॉकेटमधलं याला आपण कशाने दाखवलं आहे C ने. आणि ज्यावेळेस शेअरिंग होणार आहे तर ड्युरिंग द शेअरिंग हा भाग जो आहे तो खेचला जातो. याचा डायमीटर किती आहे क्वार्टर कॉलरचा आत्ताच आपण पाहिला D4 आणि हा मधला जो स्पिगॉटचा डायमीटर आहे तो किती आहे D2. तर D हा जो एंड आहे असा सो हा जो पूर्ण पोर्शन राहतो हा खेचला जाणार आहे. हा इकडचा इथे थिकनेस राहते बरं. सो हा इकडचा जो एंड आहे हा पोर्शन कव्हर होतो. सो या ठिकाणी आपण शेअरिंगसाठी फॉर्म्युला काय वापरणार की दॅट P इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे C आणि इफेक्टेड एरिया किती आहे हा इतका वरून हा इतका खाली. इथं ते पुढे कॉलर वगैरे स्पिगॉटची कॉलर वगैरे राहतं. तर हा इतका इफेक्टेड एरिया आहे. वरती एक चौकोन आणि खालचा एक चौकोन पूर्ण किती आहे D4 मधला डायमीटर किती मायनस करणार D2. सो D4 मायनस D2 आपल्याला अंतर भेटून गेलं. एवढाच एरिया फोकस करावा. पूर्ण किती होतं D4 आतलं हे किती मायनस करायचं आहे D2 आपण शेअरिंगसाठी बोलतोय हां. सो D4 मायनस D2 आणि जे डिस्टन्स आहे जे अफेक्टेड होणार आहे ते किती आहे ते इतकं मल्टिप्लाय बाय C. शेअरिंग आहे म्हटल्यावर टर्म. सो P ची व्हॅल्यू 30 into 10 raised to power 3 is equal to D4 ची व्हॅल्यू. ओके सो D4 आता आपण फाइंड आउट केलं दॅट इज 75 मायनस D2 ची व्हॅल्यू 40. C ची व्हॅल्यू फाइंड आउट होऊन जाईल आणि टाऊ ची व्हॅल्यू जी आपल्याला माहिती आहे ती किती सांगितली 35 मेगा पास्कल. सो 35 इकडे आणून डिवाइड करा. 75 मायनस 40 75 मायनस 40 किती होतं 35. ते पण खाली येऊन डिवाइड होऊन जाते. सो हिअर 30 into 10 raised to power 3 divided by 35 into again 35 is equal to 35 is equal to C. So इथून मला C ची व्हॅल्यू 10,000 देऊ शकतो आपण डिवाइड बाय 35 into 35. So you will get the value of C in mm. डिस्टन्स माहित पडून जाईल C चं. ठीक आहे. बघूया ती व्हॅल्यू किती येते. याचा आन्सर येणार आहे तुमचा 12. ठीक आहे. चल बघा आता पुढचं बघूया. फेल्युअर आता नेक्स्ट टाईपचा फेल्युअर कोणता आहे. सो नेक्स्ट टाईपचा फेल्युअर आपण स्टार्ट करूया दॅट इज फेल्युअर ऑफ द रॉड एंड. कारण आता C ची व्हॅल्यू झाली अजून E ची व्हॅल्यू राहिलेली आहे. सो E ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. 9th फेल्युअर दॅट इज फेल्युअर ऑफ rod end in sharing.
रॉड एंड इन शेअरिंग. रॉड मधला स्पिगॉट, इथं तुम्हाला माहिती आहे स्पिगॉट राहतं, स्पिगॉटच्या इथं कनेक्टेड एक रॉड होता आपला. इथला जो शेअरिंगचा पोर्शन आहे क्वार्टरच्या या साईडचा पोर्शन, हा भाग हा पूर्ण स्ट्रेच होतो आणि आपण इथलं डिस्टन्स काय दाखवलं होतं, दॅट इज ए ना, डिस्टन्स बिटवीन द एंड ऑफ द रॉड टू द बिगेस्ट सेक्शन म्हणून घ्या किंवा स्लॉट म्हणून घ्या, हे डिस्टन्स ए आहे. तर एची व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर आपण लिहिलं होतं की इथला पूर्ण जो सरफेस एरिया आहे बाहेर इथं काय राहतं, इथं पूर्ण तुमचं सॉकेट राहील. हा पूर्ण सरफेस इकडचा शेअरिंगमध्ये कन्सिडर होऊन जातो. सो शेअरिंगमध्ये दोन्ही भाग येतात, ते वरचा पण आणि खालचा पण. सो फॉर्म्युला काय येतो, पी इज इक्वल टू 2 इंटू ए इंटू याचा डायमीटर किती होता D2. सो 2 वरचा खालचा सरफेस आहे 2 इंटू डिस्टन्स आहे ए, डायमीटर आहे D2 आणि शेअरिंग आहे म्हटल्यावर टाव. सो पीची व्हॅल्यू गेन 30 इंटू 10⁻3 2 इंटू ए इंटू D2ची व्हॅल्यू किती काढली आपण 40 इंटू टावची व्हॅल्यू तसं दॅट इज 40 इंटू टावची व्हॅल्यू अगेन 35. ए काढायचं आहे. सो 40 35 टू सगळे इकडे येताना डिवाइड होऊन जातील. सो डिवाइड करताना डिवाइड केल्यावर आन्सर काय तर चेक करूया. सो हिअर इक्वेशन कसं बनेल, ए इज इक्वल टू 30 इंटू 10⁻3 डिवाइड बाय 2 इंटू 40 इंटू 35. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ ए. इथे ती व्हॅल्यू 35 इंटू 75 10 पॉईंट समथिंग शुड बी द आन्सर. बघू आता किती येतं. सीची व्हॅल्यू जी आपल्याला भेटली होती ती परत एकदा इथे लिहून व्हॅल्यूनं, आणि एचा आन्सर जे काही येणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपण जवळपास 10 पॉईंट समथिंग शुड बी द आन्सर. एक मिनिट चेक करतो मी काय आन्सर. मग याचा आन्सर दिलेला आहे आपल्याला 10.7 अप्रॉक्सिमेटली 11 mm असं आन्सर दिलेलं आहे. तुम्ही करू शकता अप्रॉक्सिमेशन. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं की अप्रॉक्सिमेशन केलं जातं. सो एची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू किती येणार आहे 11. ठीक आहे. सो 8th फेल्युअर नंतर आता आपलं 9th फेल्युअर. अजून काय राहिलेलं आहे आपलं फाइंड आउट करायचं. थिकनेस ऑफ स्पिगॉट कॉलर राहिलेला आहे ना, थिकनेस ऑफ स्पिगॉट कॉलर राहिलेला आहे. आणि त्यानंतर त्याचं डायमीटर D3 पण बाकी आहे ना. D1 झालं, D2 झालं, D4 झालं, D3 बाकी आहे. पहिले D3 काढून घेऊ आपण. आणि D3 म्हणजे काय होतं, जर तुम्हाला आठवत असेल, हा स्पिगॉटचा रॉड होता आणि स्पिगॉटच्या रॉडला बाहेर आपण एक स्पिगॉटची कॉलर अटॅच केलेली आहे, ज्याचा डायमीटर D3 आणि ज्याची थिकनेस आपण T कन्सिडर केली होती. तर आपला 90th फेल्युअरची हेच कन्सेप्ट होती ना. सो 9th फेल्युअर कन्सिडर करूया, दॅट इज फेल्युअर ऑफ स्पिगॉट कॉलर in crushing. So here during crushing. Okay, so crushing म्हटलं म्हणजे काय येणार आहे आता, किती सरफेस जो आहे तो क्रशमध्ये येईल. हा वरचा भाग फक्त, हा इकडचा एवढा भाग सोडून हा डायमीटर किती होता D2. सो P इज इक्वल टू काय म्हणता येईल, सरफेस एरिया π/4 इंटू D3 स्क्वेअर मायनस D2 स्क्वेअर. क्रशिंग म्हटल्यावर मल्टिप्लाय द सिग्मा C. सो मल्टिप्ली व्हॅल्यूज पुट करूया. सो व्हॅल्यू पुट केल्यानंतर पीची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 30 इंटू 10⁻3 इज इक्वल टू π/4. D3ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहे. D2ची व्हॅल्यू आपल्याला 40 mm दिलेलं आहे. सो 40 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सिग्मा सीची व्हॅल्यू सिग्मा सी दॅट इज 90 mm. ठीक आहे. 4 इकडे येताना मल्टिप्लाय 90 डिवाइड पाय डिवाइड. सो काय आहे इक्वेशन हे रफ करून टाकूया. 30 into 10⁻3 multiply by 4 divided by pi into 90 is equal to D3 square minus 40 square किती होऊन जातं 1600. हे कॅल्क्युलेशन करायचं जे बी येत असेल 3 0 0 कॅन्सल 3 किती आलं आहे 4000. 4 into 10⁻3 4000 डिवाइड बाय 3 पाय मायनस 1600. इकडे येताना काय म्हणतात प्लस, पहिले हे ब्रॅकेट सॉल्व करायचं. 4000 डिवाइड बाय 3 पाय प्लस 1600 आणि जी पण व्हॅल्यू येईल त्याचा करायचा स्क्वेअर रूट. इथून भेटेल तुम्हाला D3ची व्हॅल्यू mm मध्ये. ठीक आहे. बघूया D3ची व्हॅल्यू किती दिली आहे.
याचा आन्सर जवळपास येतं तुमचा 45 mm. तुला अप्रॉक्सिमेशन केलं आणि 4000 डिवाइड बाय 3 पाय जर केलं आपण तर ते 4000 डिवाइड बाय 3 पायची व्हॅल्यू 424 दिलेली आपल्याला टेक्स्टबुकला. ओके, सो नेक्स्ट टाईपचं फेल्युअर अजून कोणती क्वांटिटी राहिलेली बघा. T3ची पण व्हॅल्यू दिली आपल्याकडे 45 mm. ओके, सो नाव T1 राहिलेलं आहे आपण ना, थिकनेस ऑफ द स्पिगॉट कॉलर. थिकनेस ऑफ स्पिगॉट कॉलर कसं काढणार आपण. लास्ट फेल्युअर आहे आपलं, देर इज फेल्युअर ऑफ स्पिगॉट कॉलर इन शेअरिंग. तुम्हाला एक सांगितलं होतं मी की हे लक्षात ठेवा की स्पिगॉट कॉलर थिकनेस T1, डायमीटर D3, क्रशिंग सांगितलं की वरचा भाग घ्यायचा म्हणजे D3 मायनस D2 आणि शेअरिंग सांगितलं तर हा भाग घ्यायचा आहे हातमध्ये ना. तर शेअरिंगमध्ये हा भाग इफेक्टेड राहतो. पूर्ण किती आहे D3 मतलब किती आहे D2. सो D3 मायनस D2. थिकनेस किती त्याची मागे पण राहील ना कॉलम हे असं हा मागचा भाग होता इफेक्टेड होईल इथला हा होता. सो D3 मायनस D2 इंटू थिकनेस किती आहे T1. सो T इज इक्वल टू D3 मायनस D2 इंटू थिकनेस T1 मल्टीप्लाय बाय कोणता शेअर सांगतोय आपण शेअरिंग. तर मल्टीप्लायला काय येईल जाऊ. सो व्हॅल्यूज पुट केल्या. Pची व्हॅल्यू किती येणार आहे. सो दॅट व्हॅल्यू ऑफ P इज 30 इंटू 10⁻³ D3ची व्हॅल्यू किती आहे 45 मायनस D2ची व्हॅल्यू किती आहे D2 पुढे काढलं होतं आपण हे इथं 40 मल्टीप्लाय बाय T1ची व्हॅल्यू थिकनेस ऑफ ती क्वार्टर स्पिगॉट क्वार्टर काढायचं आपल्याला. टाऊची व्हॅल्यू हिअर टाऊची व्हॅल्यू किती 45 मल्टीप्लाय बाय 35 डिवाइड बाय येऊन जाईल. सो आन्सर काय आन्सर येणार आहे तुमचं T1 इज इक्वल टू 30 इंटू 10⁻³ 45 मायनस 40 अगेन किती येईल ते 5 डिवाइड बाय 35. सो 35 आणि 5 खाली येताना डिवाइड झाले इथून भेटून जाईल तुम्हाला थिकनेस T1 आन्सर mm. ओके, सो T1 इज इक्वल टू आन्सर दिला आहे आपल्याला. ओके, सो T1ची व्हॅल्यू जी येणार आहे ती येते आपली जवळपास 6.8 mm. अप्रॉक्सिमेटली तुम्ही 7 किंवा 8 mm घेऊ शकता. ठीक आहे. ओके, सो अजून एक क्वांटिटी जी फाइंड आउट करायची राहते ती राहते लेंथ ऑफ दी क्वार्टर. सो हिअर किती नंबर झाला आहे 11 नंबर. लेंथ ऑफ क्वार्टर इज कन्सिडर ॲज 4 टाइम्स ऑफ इट्स डायमीटर. सो 4 इंटू डायमीटर ऑफ द क्वार्टर किती काढलं होतं आपण सॉरी डायमीटर ऑफ दी रॉड किती काढलं होतं आपण दॅट इज 28. डायमीटरचा जेवढा रॉड राहतो त्याच्या 4 टाइम्स त्याची थिकनेस असली पाहिजे. सो 28 mm डायमीटर होता आता 4 टाइम्स ऑफ थिकनेस. सो लेंथ ऑफ दी क्वार्टर इज इक्वल टू 112 mm हे येऊन जातं. आणि अजून एक क्वांटिटी जी आहे ईची व्हॅल्यू त्याला काही नाव नाही आहे. तुम्ही डायग्राममध्ये पाहिलं तर ए आणि जिथं आपलं सॉकेटला रॉड जोडलेला आहे त्या दोघांमधलं डिस्टन्स ई राहतं ते कन्सिडर केलं जातं 1.2 इंटू डायमीटर. सो 1.2 इंटू 28 जवळपास किती आहे बाकी घातले 96 6 9 24 आणि 9 किती होऊन जातं 33. सो 33.6 mm किंवा त्याला अप्रॉक्सिमेटली तुम्ही 34 mm असं लिहू शकता. सो ही पूर्ण डिझाईन प्रोसिजर झाली तुमची स्पिगॉट आणि सॉकेट क्वार्टर जॉईंटची. तर हाच वे अशाच पद्धतीने तुम्हाला 11-12 जे फेल्युअर्स आहे ते काउंट करून करून प्रत्येक व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. आणि याच मेथडने जा बेटर राहील. पाठ करतानाच ही प्रोसिजर फॉलो करा म्हणजे तुम्हाला एकदा पाठ झालं की पूर्ण प्रोसिजर लिहायला काहीच हरकत राहणार. ठीक आहे. कोणत्या फेल्युअरनंतर तुम्हाला कोणतं फेल्युअर घ्यायचं आहे हे मी बुकमधून पाहू शकतो पण तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. 2-3 एक्झाम्पल घेऊ आपण याचे. अजून एखादा एक्झाम्पल घेईल मी आणि एक तुम्हाला देईल जेणेकरून तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. कठीण काही नाही आहे त्याच्यात. परत फक्त व्हॅल्यू दिलेले आहे डायरेक्ट टाकायचे. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं DMEमध्ये कठीण असं काही नाही. कठीण हेच आहे की त्याचे फॉर्म्युले पाठ करावे लागतात है ना. आणि ते फॉर्म्युले पाठ करणंच कठीण. फक्त त्याच्यात कॅल्क्युलेशन वगैरेचा पार्ट सिम्पल आहे.
तर फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावेच लागतील. कसे करायचे त्याच्या ट्रिक्स त्याचे डायग्राम्स मी तुम्हाला पहिलेच सांगितलेले आहेत ज्यावेळेस आपण डिझाईन प्रोसिजर लिहिली होती. पण डिझाईन प्रोसिजरनंतर ज्यावेळेस ज्यावेळेस डिझाईन करायला विचारलं जाईल हा पूर्ण जॉईंट, तर तुम्ही ह्याच मेथडने हे 10-11 फेल्युअर फाइंड आउट करायचे आहेत. सो हे एवढं मोठं फाइंड आउट करायला ऑफकोर्स टाईम लागतो. तर 1-2-3 एक्झाम्पल परत त्याचे रिपीट करा. एक्झाम्पल नाही आहेत बुकमध्ये, तर एकच एक्झाम्पल दिलेलं आहे, पण ट्राय करू आपण 1-2 एक्झाम्पल अजून घेण्याचे. मी तुम्हाला देतो एक क्वेश्चन होमवर्कसाठी, तुम्ही ट्राय करायचा आहे तो क्वेश्चन. बघा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी होमवर्कला. डिझाईन क्वार्टर टू कनेक्ट द 2 स्टील रॉड्स. फुल फोर्स किती अप्लाय करायचा आहे? 30 kN. मॅक्सिमम स्ट्रेसेस आहे 55 MPa, 40 MPa इन शेअर अँड 70 MPa इन क्रशिंग. ठीक आहे. आता एक कंडिशन जी तुम्हाला सांगायची, ज्यावेळेस तुम्ही D2 आणि T ची व्हॅल्यू काढता सेकंड कंडिशनमध्ये, ज्यावेळेस आपण अलॉंग दिस प्लॉट ज्यावेळेस आपण बीकेस सेक्शनच्या अलॉंग फेल्युअर अप्लाय करतो, सेकंड फेल्युअर, आणि त्याच्यामध्ये आपण D2 आणि थिकनेसची व्हॅल्यू काढली. थिकनेससाठी आपण D2/4 लिहिलं होतं है ना, थिकनेस ऑफ द क्वार्टर. नाव आणि त्याच्यामध्ये आपण केलं काय की D2T वरून थर्ड शेअरमध्ये आपण क्रशिंग स्ट्रेसची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आणि जर क्रशिंग स्ट्रेसची व्हॅल्यू दिलेल्या क्रशिंग स्ट्रेसपेक्षा जास्त आली तर डिझाईन अनसेफ. जसा तुम्ही मागचा क्वेश्चन जो क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दिला त्याच्यामध्ये डिझाईन अनसेफ होती, कारण जी सिग्मा सीची व्हॅल्यू या दोघांवरून येऊन राहिली होती ती जास्त होती दिलेल्या सिग्मा सीपेक्षा. ठीक आहे. जर कमी आली तर काही करायचं गरज नाही, तसंच राहू द्यायचं त्याला आणि पुढे चाललं जायचं. म्हणजे आपली डिझाईन काय सेफ आहे तिथं लिहून द्यायचं, as sigma c is less than the sigma c in the given question, therefore our design is safe, आणि कंटिन्यू करायचे. जर जास्त राहिली तर मग तुम्हाला माहिती काय करायचं, कमी राहिली तर सांगून दिलं. ठीक आहे. याचं सोल्युशन, याचे क्वांटिटीजचे आन्सर मला पण माहिती आहे, तुम्ही सॉल्व्ह करायचे पण तुम्हीच मला सोल्युशन पाठवायचं. ठीक आहे. तर आजचं लेक्चर इथंच संपतंय. नेक्स्ट लेक्चरला मी परत एक क्वेश्चन घेईल, जस्ट टू एक प्रॅक्टिस म्हणून, कारण या टाईपचा एक क्वेश्चन नक्कीच विचारला जाईल तुम्हाला. प्रश्न आहे फक्त इतकाच आहे की ते फॉर्म्युले पाठ करावे लागतील, ते डिझाईन प्रोसिजर लक्षात ठेवावी लागेल की कोणत्या फेल्युअर नंतर कोणतं घ्यायचं आहे. आणि जास्त काही नाही, 10 फेल्युअर लक्षात ठेवणं इट्स नॉट अ बिग डील एवढी. मान्य आहे की याच्यानंतर हळूहळू वाढत जातील ते मग सगळे एकसोबत, पण मग थोडंफार तुम्हाला या सब्जेक्टसाठी एफर्ट्स घ्यावेच लागतील. ठीक आहे. तर आजचं लेक्चर इथंच थांबवूया, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.